भागू मला अभ्यास आहे, जा इथून. हे बघ भागू, तुझ्या अभ्यासात नाही अडव येणार मी, पण तुला माहिती आहे ना भागू, तू नाराज असली की तुझ्या दादाचं कशातच मन लागत नाही. तुला वाटते तू माझ्यासाठी महत्वाचं नाही, तर असं काय नाही भागू. ऐक ना बाळा, भागू, मी तुझी प्रत्येक आठवण जपून ठेवले माहितीये. ही बॅग बघ, हे बघ ना, आठवते तुला? सगळी खेळणी मी याच्यात जपून ठेवली माहितीये तुला. हा, हे बघ ही बाहुली आठवते. या बाहुलीला घेतल्याशिवाय तुला रात्री झोप द्यायची नाही माहितीये. ये बाई चावीची चिमणी. तू किती बी चिडलेली असली, किती बी नाराज असली, तिला चावी दिल्यावर ही चालू झाल्यावर तू जे काय हसायची ना, एवढी हसायची ना तू. हे बघ आता पण चालू आहे, बघ बघ. बापरे, बघ ना भागू, तू लहानपणी हसायची तशी एकदा हस ना बाळा. भागू, दादा काय म्हणतो एकदा ऐकून तरी घे ना ग. हे बघ बंदूक, बंदूक आठवते तुला? मला कोणी त्रास दिला ना की तू लहानपणी त्या माणसाला अशी बंदूक धरायची आणि बोलायची, माझ्या दादाला कोणी त्रास द्यायचा ना, हा सांगून ठेवतोय. हा ही काठी बघ, काठी आठवते. ही काठी घेऊन आहे ना त्या माणसाला माग घरभर एवढी पाहायची आणि कुठेतरी धड पडायची, आणि मग ते फुटलेलं ढोपर घेऊन एका खोपऱ्यात तोंड बारीक करून बसायची. भागू बघ ना. भागू, आता तरी राग सोड ना ग बाळा. अगं तू खूप महत्वाची आहेस ग याच्यासाठी. बघ तरी त्याची अवस्था कशी झाली आहे ते. तुला आठवतंय आमच्या नात्याबद्दल घरात कुणालाच काहीच माहिती नव्हतं, पण सूर्याने सगळ्यात आधी तुला सांगितलेलं, कारण की तू तेवढी स्पेशल आहेस ग त्याच्यासाठी. भागू, उठा उठा तुम्ही दोघं पण. हे असं माझ्या आठवणीतल्या गोष्टी माझ्यासमोर घेऊन येऊ नका. कालपर्यंत मला आनंदी करणाऱ्या या आठवणी आज मला त्रास देत आहेत. हे कळत नाहीये का तुम्हाला? ही सगळी खेळणी आठवणी मला या घरात झालेल्या माझ्यावरच्या उपकारांच्या ओझीची जाणीव करून देत आहेत. नको आहेत मला तुमच्या आठवणी. निघा इथून, जा जा. जातो. छत्री बस लवकर, दर्शन घेऊन पुढे आम्हाला काम आहेत. हो.
तुळजा, तुला नक्की खात्री आहे ना ते पंचा डॅडींच्याच खोलीत असेल ना? हो सूर्या, डॅडींच्या काही सवयी कधीच बदलणार नाही याची खात्री आहे मला. त्यामुळे त्यांच्या सवयीनुसार तो पंच त्यांच्या खोलीतच असणार आहे. चल आपण बघूया. हा चल. कोण कोण रे? कोण आहे? कोण आहे? कोण? कोण नाही. चल. चल. भागू, अगं ये बाळ, बस इथे. भागू, तुला काय बोलायचंय का बाळा? अक्का, तू शत्रुदाजींना का सोडलंस? भागू, अगं ह्यो काय प्रश्न झाला का? अगं शत्रूसारख्या राक्षसाबरोबर राहून ही काय करणार होती? आणि शत्रू कसा आहे हे काय तुला वेगळं सांगायला पाहिजे का? हो आत्या, पण दाजी आपल्याला कळण्याआधी अक्काभर नीटच वागलेत ना. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे होते त्यांचे. भागू, किरकोळ गोष्टींवरनं मारहाण करायचा. प्रेमापासून ते आधारापर्यंत काहीच मिळालं नाही मला. विश्वासघात केला त्याने माझा. तो वाईट होता म्हणून तुला त्याला सोडणं सोपं गेलं. पण अक्का, तुझं त्यांच्यावर कधीच प्रेम नव्हतं ना? भागू, काय चाललंय तुझ्या डोक्यात? ते तर मला पण कळत नाही, पण एक खरं, आता या घरात पहिल्यासारखं मन लागत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केला विचार, पण मला पहिल्यासारखं आपलेपणा वाटत नाही. जिथे मनच लागत नाही, आपलं वाटत नाही, या अशा ठिकाणी राहावं की नाही हा असा प्रश्न पडलाय.
भागू हे बघ असं नको बोलू बाळा. भावनेच्या भरात रागात चुकीचा निर्णय नको घेऊ बाळा. सूर्या, कोण रे इकडे? कोण नव्हते इथं? मला आवाज आल्यासारखं का वाटलं बरं? कोण नाही इकडं? कोण आहे? एवढी पण पिलो नाही मी की मला लय चढली, कळलं का? बाहेर ये ना, बाहेर ये. कोण आहे? कोणीच बाहेर येत नाही म्हणजे कोण नाही. शत्रू भैया काय राव तुम्ही घरात असताना कोणाची हिंमत आहे का यायची? शत्रु भैया, ओ शत्रु भैया. ए छत्रे, ए काय छत्रे? सूर्या, बाहेर कसं जायचं आता? इथून तर नाही जाऊ शकत. काय करायचं आता? तू जा. थांब. पटकन. ए छत्रे, काय झालं? कायला वरडतेस? अहो शत्रु भैया, ते बेळगावकर कुठे आहेत? अरे मला काय माहित, असतील इथंच कुठेतरी. जा बघ. शत्रु भैया, त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही बरं का. डॅडीनी त्यांना सूर्याच्या घरी जाऊन पुढचा बॉम्ब टाकायला सांगितलाय. दोघं नवरा बायको लई चाप्टर दिसत्यात.
विश्वास ठेवून चालणार नाही. थांबा मीच बोलवतो. निर्मला बाय, ओ प्रभाकरराव, कुठं आहे तुम्ही? हॅलो, हे काय? बोला. आणि डॅडीनी तुम्हाला सूर्याच्या घरी जायला सांगितलं होतं. आणि तुम्ही दोघे इथं झोपा काढताय? हे काय आवरणारच होतो की. कधी आम्ही विचारल्यावर? तसं नाही, पण हे का आम्ही आता निघालोच आहे. हे असं, हे बघा, डॅडीनी तुम्हाला सूर्याच्या घरी जाऊन पुढचा बॉम्ब फोडायला सांगितलाय. डॅडी गेल्यात कालिंदी मॅडम कडं. ते जर इथं आलं आणि त्यांनी जर तुम्हाला बघितलं तर तुमचं काही खरं नाही. तुमचं संपलंच म्हणून समजा. यांना मरायची काय असेल ना तर बिंदास टाइमपास करून. नाही नाही नाही, आम्ही आवरतो. हा आलो. चल. ए चात्रे, इकडे. डॅडी म्हणजे डॅडी येत राव. कशी अवस्था करून ठेवली यांची. हा हे अशी गुलाम माणसं बघितली ना मला लय भारी वाटत. लय भारी. पण मला एक कळत नाही, डॅडी ते कालिंदीकडं का म्हणून गेले असतील? हा, आता ते मला कसं माहित असणार? हा, डॅडीने मी विचारणार तरी कसं? डॅडींच्या मनात काय चाललंय कुणाला कळलंय का? अहो, आम्ही दोघं देवळात गेलो होतो. तिथून ती म्हणली मी जातो पुण्याला, तू ह्यांच्यावर लक्ष ठेवून काम करून घे म्हणून मी इकडं आलो. हा, डॅडींच्या डोक्यात काय चाललंय ना काय बी कळत नाही राव. सूर्या, माझा फोन दे. हा तुळजा बोला. हॅलो मॅम, डॅडींचा फाटलेला पंच आमच्या हाती लागलेला आहे आणि आमची खात्री आहे की ह्याच पंचाचे धागे आईच्या नखात सापडले असणार आहेत. मॅम, सॅम्पल्स नक्कीच मॅच होतील.